नमस्ते गाईज, राधे कृष्ण. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला नायलन चिवडा, उपवासाचा नायलन चिवडा करून दाखवणार आहे. आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलं की नाही आपण हे एक टाकून असं चेक करायचं. तो जर असा फुलून वर आला तर मग असे आता आपलं तेल तापलेलं आहे. असं थोडं थोडं टाकून टिश्यू पेपरवर टाकत आहे. ज्यांना तेलकट शाबू असं तळून आवडत नसेल तर त्यांनी भाजून पण घेता येतो. ज्यांना खायचं नाही तेलकट त्यांनी भाजून घ्यायचं ओव्हनमध्ये किंवा वाळू टाकून वाळूमध्ये भाजतो चांगला. बटाट्याचा पीस एक तळून टाकलेला आहे वरती आणि नायलॉनच्या आपले पोळ्या आहेत तिथं टाकलेले आहेत. बटाट्याचे चिप्स छोटे केलेले आहेत थोड्यासाठी. हे घरी बनवलेले आहेत. सांगा का तुला मला आवडते चिवड्याचे चवीनुसार मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत. आपल्याला जसं तिखटपणा पाहिजे तिथे 5 ते 6 10 मिरच्या टाकायच्या.
रवा असं तळून घेतलेला आहे. नायलन शाबू, घरचे बटाटे चिप्स, विकतचे चिप्स, हिरवी मिरची, शेंगदाणे, बटाटा केस. तर असं तुम्ही काय काय टाकता नायलन सोडायला तर मला कमेंट करून सांगा. मी एवढं टाकलेलं आहे. त्याच्यावर थोडीशी अशी पिठी साखर, लहान मुलांना असं तिखट गोड असं आवडत असतं. पिठी साखर, थोडंसं चवीनुसार सेंधव मीठ टाकायचं उपासाचं. मला खारट आवडत नाही, तुम्ही थोडंच टाकतो. साखर पण, पिठी साखर पण चवीनुसारच टाकायची. आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्यांनी बटाटा चिप्स, नायलन चिवडा, शेंगदाणे, मिरची तळून घेतलेला आहे. पिठी साखर टाकलेली आहे. उपवासाचं सेंधव मीठ टाकलेलं आहे म्हणून. आणि असं मिक्स करून घेत आहे. असा माझा नायलन चिवडा तयार झालेला आहे. आवडला तुम्हाला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ओके, बाय बाय.